दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे, की मंगळवेढा तालुका जो दुष्काळी पट्टा ओळखला जातो, त्या दुष्काळी पट्ट्याकरता वरदायिनी ठरणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं काम आता प्रत्यक्षात वेगानं सुरू झालेलं आहे. 3 टप्प्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे आणि जवळपास 700 कोटी रुपयांची ही योजना आहे. याचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागच झालं होतं. मात्र याचं काम थोडंसं रखडल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं. मात्र आता प्रत्यक्षात या योजनेच्या कामाला वेगानं सुरुवात झालेली आहे आणि याची पाहणी, पहिल्या टप्प्यातल्या कामाची पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या समर्थक, त्याचबरोबर अधिकारी आणि मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला पाणी मिळावं याकरता आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलक नेत्यांबरोबर केली आणि हे काम फार वेगानं होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मंगळवेढ्याचा दक्षिण भाग आहे, त्या भागाकरता म्हणून ही मंगळवेढा उपसा सिंचन योजना व्हावी याकरता 2009मध्ये जेव्हा स्वर्गीय भारतनाना भालके पहिल्यांदा या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे आमदार झाले, तेव्हा त्यांनी या योजनेकरता प्रयत्न सुरू केले होते आणि प्रत्यक्षात या कामाची जी सुरुवात आहे, ती आमदार समाधान आवताडे यांच्या काळामध्ये झालेली आहे. दक्षिण भागातील अनेक 35 गावांची ही योजना होती. पुढं टेंभू म्हैसाळचं पाणी काही गावांना मिळालं. त्यामुळं ही योजना 24 गावांपुरती मर्यादित राहिली आणि ह्या योजनेचं काम लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी होत होती. प्रत्येक निवडणुकांमध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची म्हणजे प्रचाराचा हा मुद्दा होता आणि आता या योजनेचं काम जे आहे ते वेगानं सुरू झालेलं आहे. आमदार समाधान आवताडे यांनी यावर आनंद व्यक्त केला आणि लवकर हे काम पूर्ण होऊन मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला पाणी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काय म्हणाले आमदार आवताडे पहा. गेल्या कित्येक पिढ्यानं पिढ्याचा प्रश्न आहे. मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने या ठिकाणी विधानसभेत पाठवलं, त्यावेळेला सुद्धा मला वाटत होतं की बाबा हे आज आमच्या कपाळावरचा जो दुष्काळाचा कलंक आहे हा पुसला जाईल का, हा प्रश्न कायम भेडसावत होता. परंतु मी मनाशी निश्चय केला. आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यामुळं या ठिकाणी जे मी विधान सभागृहामध्ये जी हाक दिली, देवाभावांना दिली, अख्ख्या सभागृहाला दिली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, एवढी यातना या ठिकाणी त्या सभागृहात केल्यानंतर सभागृहात आदरणीय देवाभाऊंनी सुद्धा पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि पॉझिटिव्ह उत्तर दिल्यानंतर यामध्ये भयंकर अडचणी होत्या, भयंकर अडचणीचे डोंगर होते. पण अडचणीचे डोंगर आदरणीय देवाभाऊ साथ असल्यामुळं, त्यांचा पाठीवर आशीर्वाद असल्यामुळं या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि अडचणी दूर करून त्या ठिकाणी आपण बघताय 700 कोटीची ही आपल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना आज या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम चालू होतंय. आता काही दिवसांनी दुसऱ्या टप्प्याचं येईल आणि तिसऱ्या टप्प्याचं, अशी 3 टप्प्याची ही योजना आहे. तिन्ही टप्प्यामध्ये ही योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर या मंगळवेढ्यातील दक्षिण भागातील सर्व जनतेला, शेतीला पिण्याचं पाणी असेल, जनावरांना लागणारं पाणी असेल, हे 100% उपलब्ध होईल. आता बऱ्याच दिवसापासून आंदोलन होत होते आणि बऱ्याच नेत्यामध्ये जात होते, पण आता 700 कोटी 75 लाखाची योजना आहे, तर लोकांची काय भावना आहे? आता आंदोलक सुद्धा आमचे अंकुशराव पडोळे आमच्याच बरोबर आहेत आणि खरं म्हणजे अंकुशराव पडोळ्यांचं आमचं राजकीय समोरच आहेत. आपल्या ह्याच्या संवेद सांगतो की राजकीय आमचं कधी ही होत नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं. परंतु अंकुशराव आणि मी एकदा बसलो, त्यांनी आंदोलन केल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली, बसलो आणि त्यांना विश्वास, कारण त्यांचंही बरोबर होतं. आंदोलन करत असताना पाणी येतंय, बरंच झालं, त्याला टोकन आलं, हे आलं, ते आलं, हे सगळं झालं, परंतु पाणी कधी आलं नव्हतं. परंतु या अशाच माध्यमातून मलाही तसंच वाटत होतं की पाणी, मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं पाणी येईल का नाही, हा प्रश्न सुटेल का नाही. परंतु अशी शंका त्या आंदोलक असतील किंवा मंगळवेढ्यातील जनता असेल यांच्या मनात येणं सुद्धा हे काही चुकीचं नाही आहे. त्यांच्याही मनात असे प्रश्न होते, त्यामुळं आम्ही सांगून सुद्धा ते आंदोलन करायचे. पण ज्या वेळेला ह्या बैठका अंकुशरावांना आणि सर्व त्यांच्या बरोबर सहकार्य असणारे आंदोलक होते, त्या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर त्यावेळेला त्यांना विश्वास बसला आणि विश्वास बसल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही राजकारण करायचं कशासाठी, की आम्ही पाण्यासाठीच करणार आहे. आणि पाणीच जर येत असेल, आमचा प्रश्नच मिटत असेल, तर कायम आमचं काही पक्ष असू द्या, काही असू द्या, आम्ही तुमच्या बरोबर आणि तुमच्या विचाराबरोबर राहू. तेव्हापासून विकास कामासाठी आम्ही सर्वजण पक्षाच्या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या तालुक्याचा विकास, पाणी असेल, रस्ते असेल किंवा
अन्य शैक्षणिक असतील, या सगळ्या गोष्टी सोडवण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो. विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही जो 3,000 कोटी रुपयांचा निधी मागील कालावधीत मतदारसंघासाठी आणला होता त्यावरून टीका होताना दिसून आली. 3,000 कोटी नाही, 5,000 कोटीचा त्याचा हिशोब सुद्धा त्या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि अजून सुद्धा 5,000 कोटीचा जर त्यांना हिशोब पाहिजे असेल तर त्यांना कुठेही हे त्याच्या जिथं पाहिजे तिथं त्या ठिकाणी आम्ही हिशोब द्यायला तयार आहे. दक्षिणेकडे मंगळवेढ्याच्या दक्षिणेकडला भाग जो दुष्काळग्रस्त होता तो दुष्काळग्रस्त भाग आज कुठेतरी सुट्या आणि अगदी तुमच्या कामाच्या ह्याच्यावर फिदा असलं असतं. आणि तुमच्या ह्या काळात एवढ्या मोठ्या योजनेला शुभारंभ होणं आणि ती योजना कार्यान्वित होणे याबद्दल आपण या नात्यानं या ठिकाणी लोकांना काय सांगा? एक सांगतो, पाण्याच्या बाबतीत मंगळवेढा तालुका अत्यंत म्हणजे दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतंय की ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी कुठलं नियोजनाचा किंवा कुठला काही विषय येत नाही. पण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तरी नियोजन झालं पाहिजे होतं. परंतु आतापर्यंत त्या ठिकाणचं जिथं पाणी आहे तिथं नियोजन नाही आणि जिथं पाणी नाही तिथं तर अडचणच आहे. अशी परिस्थिती या तालुक्याची होती. परंतु त्या ठिकाणी मी मला ज्या वेळेला जनतेने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यानंतर या तालुक्याचा अभ्यास माझा होताच. आणि या तालुक्यामध्ये भीमा नदी काठला जवळजवळ 19 किलोमीटर मध्ये एकही बंधारा नाही. मग बंधाराच 19 किलोमीटर मध्ये नसल, पाणी किती जरी सुटलं, नदी काठला जरी शेती असली तर पाण्याची तिथं आपदा होत होती. उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत नव्हतं. तुम्ही नदी काठला सुद्धा बघून घ्या. पण त्या ठिकाणी आम्ही तामदर्डी बंधारा आणि वडापूरचा बंधारा हे 2 बंधारे त्या ठिकाणी निर्माण करतोय. तामदर्डी बंधाऱ्याचं काम आता पूर्णत्वाकडे चालू आहे. वडापूर बंधाऱ्याचं सुद्धा काम पूर्ण होतंय. त्यामुळं तिथल्या लोकांना जिथं पाणी आहे त्याचं सुद्धा योग्य नियोजन करून उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या लोकांना कायम पिढ्या पाणी मिळणार आहे. भीमा नदीच्या काठच्या लोकांना सुद्धा ज्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, एक वेळा तर अशी परिस्थिती होती की मान नदीमध्ये म्हणजे उजनीत पाणी नसल्यामुळं मान नदीमध्ये पाणीच येत नव्हतं. परंतु मी आदरणीय देवाबाबांच्या कानावर घालून त्या ठिकाणी जे म्हैसाळचं टेंबूचं जे पाणी आहे ते टेंबूचं पाणी सुद्धा मान नदी, कुणाचाही विश्वास बसत नव्हता त्यावेळेला. बऱ्याच लोकप्रतिनिधी म्हणजे माझ्या बरोबर असल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना विश्वास नव्हता की पाणी कुठं येत असतंय का म्हणले. परंतु त्यावेळेला सुद्धा मी टेंबूचं पाणी मान नदीत आणून दाखवलं. आणि जिथं आणि त्या ठिकाणी ट्रायल झाली गेली की टेंबूचं सुद्धा पाणी मंगळवेढा आणि पंढरपूर मान नदीमध्ये दोन्ही तालुक्याला ते मिळू शकतं, हे त्या ठिकाणी निष्पन्न झालं. आणि आज म्हैसाळ योजना असेल त्याचंही बरीचशी कामं अर्धवट होती, ती कामं सुद्धा आता पूर्णत्वाकडे चालू आहे. त्या सुद्धा पाण्याचं योग्य नियोजन करून या तालुक्याला 100% सर्व जमिनीला इरिगेटेड करण्याकरता त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. आणि आम्ही तो म्हैसाळ योजना असेल, मान नदीचा काठ असेल, भीमा नदीच्या काठचे असेल किंवा हा उपसा सिंचन असेल, त्यामुळं मंगळवेढा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पिढ्याचा हा आमचा संपणार आहे.